हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू किरण सिविंगी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 39 चेस्ट साईजचं ब्लाऊज कट करायचं आहे आणि तेही प्रिन्सेस कटमध्ये. तर इथे जे आहे पूर्ण मेजरमेंट्स आपली जी आहेत, टोटल मेजरमेंट्स आहे. तर इथे चेस्टचं 39 इंच, वेस्ट 34 इंच, हाईट आहे 14. तर बॅक नेक जो आहे तो 8.5 आहे, पण आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आणि फ्रंट नेक जो आहे तो 6.5, मुंडा जो आहे 18चा आणि फ्रंट म्हणजे बाही फिटिंग जी आहे 12ची आणि बाही हाईट राहणार आहे आपली 6.5 इंच. तर याच मेजरमेंटवर जे आहे आपल्याला आपलं ब्लाऊज कट करायचं आहे. तर इथं जे आहे माझ्याकडे एक अस्तर आहे, हे 80 सेंटीमीटरचं कट पीस आहे. पण हे पूर्ण ब्लाऊजला 40 चेस्ट साईज असली तर पुरत नाही. पण त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे, पहिले जे आहे याला फोल्ड करून घेतलं जेवढं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. तर इथं 39 चेस्ट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 9.5 इंच चेस्ट घ्यायची आणि आपल्याला जे आहे 1 इंच जे आहे आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. तर इथं जे आहे मी 9.5 इंचवरती एक पॉईंट दिला आणि नंतर जे आहे परत 9.11 वरती एक पॉईंट, म्हणजे 9.11चं हे पूर्ण फोल्डिंग केलेलं आहे. तर 9.10 आपली चेस्ट आणि 1 इंच शिलाई मार्जिन. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची हाईट. तर इथे जी हाईट आहे ती रेडी राहणार आहे आपली 14 इंच. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15 वरती जो आहे एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची आहे. आता 15ची आपली हाईट झाली, तर त्यावरती जे आहे आपल्याला आपलं जेही शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर मी इथे घेणार आहे 5.5 इंच शोल्डर. तर इथं 5.5 वरती एक पॉईंट दिला. त्यानंतर आता जी इथं शोल्डर पट्टी ठेवणार आहे ती ठेवणार आहे मी 3.5 इंच, म्हणजे 3.25 इंच जी आहे ती रेडी होऊन तयार होते. तर परत खाली जे आहे 5.5 इंचावरती मी एक पॉईंट देणार. परत एक स्ट्रेट लाईन इथे आपल्याला मारून घ्यायची आहे. त्यानंतर मुंड्याची जी हाईट आहे ती ठेवायची आहे इथे 6 इंच. तर 6 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट अशी लाईन इथे मारून घेतली. तर यानंतर जे आहे आता ही जी आहे आपली चेस्ट लाईन तयार झाली. तर त्या चेस्ट लाईनवर आपलं जेवढं ही चेस्ट आहे, तर इथे 39 इंच चेस्ट आहे, तर त्याचा 10वा भाग येतो 9.5 इंच. तर 9.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि 1 इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिन. तर इथून जो पॉईंट आहे तिथून आपल्याला 1 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि जे ही आपली मुंड्याची हाईट आहे त्याचा मध्य पॉईंट काढायचा. आणि आपल्याला काय करायचं, एक जर फ्रेंच कर असेल तर फ्रेंच करनं व्यवस्थित असं आपल्याला गोलाईमध्ये शेप इथे देऊन द्यायचा इथपर्यंत. तर आता जे आहे आपण आपलं जो मुंडा आहे तो मेजर करून बघायचा आहे की तो किती भरतोय. तर इथे बघू शकता, इथे 9.5 इंचापर्यंत आपला मुंडा भरत आहे. तर आपला पूर्ण मुंडा आहे 18 इंच, म्हणजे 9 इंच आपला मुंडा राहणार. तर हाफ इंच जे आहे आपण जेव्हा शोल्डर इथे जॉईन करू त्यामध्ये जाणार. फक्त आपल्या 2 लाईन जे आहे तेच इथे एक्स्ट्रा आहे. तर तेवढ्याचं काही आपल्या एवढा प्रॉब्लेम येत नाही. फक्त 2च लाईन जे आहे ते एक्स्ट्राचं आहे. हाफ इंच तर जे आहे शोल्डरमध्ये जाणार. तर फक्त 9 इंचाचा आपला मुंडा आहे, तर 9.25 इंचापर्यंत आपला मुंडा तयार होतो. त्यानंतर आपल्याला द्यायची आहे पाठीमागची गळ्याची हाईट. तर इथे गळ्याची हाईट न देता मला जेवढी पट्टी तयार करायची त्याच्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेणार. तर मला 3.5 इंचची जी पट्टी आहे ती इथे रेडी ठेवायची आहे. त्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 4.25 इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला आणि एक इथं स्ट्रेट अशी लाईन इथे मारून घेतली. त्यानंतर जे आहे आता आपल्याला गळ्याची रुंदी द्यायची आहे. तर ती देणार आहे मी 2.5 इंचावरती आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता यानंतर जे आहे आपल्याला गोल गळ्याचा शेप इथे देऊन द्यायचा. आता हे झाल्यानंतर आता आपली जी वेस्ट आहे, तर इथे वेस्ट आहे आपली 34 इंच. तर त्याचा चौथा पार्ट येतो 8.5 इंच आणि 1 इंच जे आहे आपलं टक्स राहणार बॅक आणि 1 इंच जे आहे आपली फिटिंगची मार्जिन. तर इथं चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन ज्या बी आहे आपण आता इथे मिळवून घेणार. आता इथं आपला जो गळा आहे तो डीप आहे, तर मग इथं आपलं शोल्डर उतरण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. तर आपल्याला काय करायचं, इथं गळ्याच्या बाजूने हाफ इंच असा डाऊन सुद्धा इथे देऊन द्यायचा. त्यानंतर आपली आता पूर्ण बॅकची कटिंग झालेली आहे, तर आपल्याला ही इथे कट करून घ्यायची. तर इथं जे आहे आपला बॅक पार्ट रेडी आहे. तर आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. आता याला जे आहे आपल्याला थोडंसं असं वाढवून घ्यायचं, कारण आपल्याला टक्स द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी आपलं एक्स्ट्राचं मेजरमेंट आपल्याला द्यावं लागतं. आणि आपल्या समोरून जे आहे तर हुक आणि आयची पट्टीसुद्धा राहणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यावं लागतं. तर इथं जे आहे मी टोटल आपल्याला 2.5 इंचाचा टक्स द्यावा लागतो. तर मी पूर्ण 5 इंच एक्स्ट्रा घेणार. जेवढं ही 2.5 इंच म्हणजे पूर्ण 5 इंच, तर त्याचं हाफ म्हणजे 2.5 इंच. तर आपले 9.11 वरती होतं. तर इथं जे आहे मी 13 वरती म्हणजे हे कपडा जो आहे तो वाढवून घेणार. तर एवढा जो आहे आपला इथे कपडा आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपलं समोरचं कटिंग इथे करायचं आहे. तर आता आपल्या सर्वात अगोदर आपलं आता हुक आणि आयची पट्टी असते. तर हुक आणि आयच्या पट्टीसाठी आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर ते सुद्धा हाफ इंच आता इथे मी घेऊन घेतलं.
हाफ इंचाचं मार्जिन आपल्याला लागतंच द्यावं. तर यानंतर आपलं जेवढंही आपण शोल्डर मागच्या बाजूला घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचं आहे. प्रत्येक मेजरमेंट जे आहे ते आपल्याला हे जी लाईन आहे ते सोडून समोर घ्यायचं आहे. नंतर इथं सुद्धा 1.5 वर एक पॉईंट देऊन द्यायचा. आता हे झाल्यानंतर एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. नंतर जे आहे आपल्या मुंड्याची हाईट तरी ती घेतली होती आपण 6 इंचावरती, तर ते एक्झॅक्ट व्यवस्थित आपलं आलेलं होतं. तर 6 इंचावरती जे आहे आपण फ्रंटचा सुद्धा इथे मुंड्याची हाईट इथे घेऊन घेतली. फक्त ही थोडीशी एक्स्ट्रा घेतली इकडे. कारण काय तर आपल्याला जर समोरचा मुंडा असतो त्याचा आपल्याला अर्धा इंच आतून जे आहे गोलाईचा शेप इथे द्यावा लागत असतो. तर इथं जे आहे मी अर्धा इंच आत आली आणि परत एक स्ट्रेट लाईन तयार केली आणि नवीन आपला बॉक्स इथे तयार झाला. तर यानंतर जे आहे आता हा जो नवीन बॉक्स तयार झालेला आहे त्याच्यापासून 1 इंच आपल्याला असा एक पॉईंट द्यायचा आणि जेही आपलं हाईट आहे त्याचा अर्ध्य काढायचा. त्यानंतर जेवढंही आपलं इथं चेस्ट आहे तर इथे 9.5 वरती मी एक पॉईंट दिला आणि समोर जे आहे 1 इंच आपलं शिलाई मार्जिन म्हणून इथे देऊन दिलं. त्यानंतर आपलं जेही इथं आहे तर आपल्याला व्यवस्थित असा आर्मचा शेप इथे देऊन द्यायचा. तर इथं व्यवस्थित असा आपला शेप आलेला आहे. त्यानंतर जे आहे आता आपल्याला समोरच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर आपण मागं जी आहे 3.5 इंचाची शोल्डर पट्टी घेतलेली होती ती पण इथं सुद्धा घेऊन घेतली. त्यानंतर फ्रंट नेक जो आहे तो आहे 6 इंचाचा रेडी. तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे 6.25 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा. एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. नंतर गळ्याची जी रुंदी ठेवणार आहे ती ठेवणार आहे 2.5 इंच आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला एक असं स्ट्रेट लाईन इथे मिळवून घ्यायची. त्यानंतर गोल गळ्याचा शेप इथे देऊन द्यायचा. हे झाल्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायचे आहे बस्ट पॉईंट. तर इथे जो आहे बस्ट पॉईंट मी घेणार आहे 10.5 इंचावरती आणि त्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेणार. कारण आपलं जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करू तर तेव्हा आपलं तिथं हाफ इंच स्टिचिंगमध्ये जातं. त्यामुळे जेवढंही आपला बस्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे. आता जे आहे आता आपल्याला इथून एक पॉईंट काढायचा आहे कारण आपल्याला इथे द्यायचा आहे टक्स. तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे जेही आपली चेस्ट आहे त्याचा 10वा भाग आणि त्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा करायचे. कारण आपण जेव्हा हा पार्ट आणि कटोरी जोडू तेव्हा आपला हाफ इंच स्टिचिंग मार्जिनमध्ये जाईल. त्याच्यासाठी जे आहे आपल्याला इथेच एक्स्ट्रा हाफ इंच घेऊन घ्यायचा आहे. तर जेव्हाही आपला जितकाही आपला छातीचा 10वा भाग तर आता 39 इंचचा 10वा भाग येतो 3.9 आणि त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे इथपर्यंत जे आहे आपलं मेजरमेंट आलेलं पाहिजे. तर जे आहे मी इथे एक पॉईंट देऊन देणार आणि त्यानंतर जे आहे आता आपण आपली हाईट घेणार. तर हाईट जी आहे त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्टमध्ये. तर इथे जे आहे मी 16 इंचावरती एक लाईन इथे देऊन दिली. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली. जेवढंही इथं आपण दिलेलं होतं जर आपण पेपर कटिंग्स केलेली असती तर छातीचा 10वा भाग इथं घेऊन घ्यायचा. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं नाही. पण जेव्हा आपण अस्तर कट करू किंवा पेपर कटिंग्स अस्तरवर ठेवून कट करू त्यावेळेस आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागतं जेव्हा आपण पेपर कटिंग्सपासून अस्तर कट करतो. पण इथं जे आहे आपण डिरेक्टली अस्तर कट करत आहे तर ते अगोदरच मी हाफ इंच एक्स्ट्रा इथे केलेलं आहे. तर इथं जेवढंही आपण घेतलेलं होतं जर इथं मी हाफ इंच एक्स्ट्रा केलेलंही नसतं म्हणजे पेपर कटिंग्स करत असते आणि छातीचा 10वा भाग गेला असता तर इथं सुद्धा आपल्याला तसंच करायचं की जेवढा छातीचा भाग आहे त्याच्यामधलं अर्धा इंच कमी करायचं आहे आणि जेवढा आहे तेवढा इथं देऊन द्यायचं आहे. तर आपण इथं जे आहे तर मी 4.4 वरती इथं एक पॉईंट दिला होता. तर आता इथं जे आहे 3.9 वर एक पॉईंट देणार. एक पॉईंट दिल्यानंतर हे दोन्ही पॉईंट मिळवत आपल्याला एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. त्यानंतर इथं जे आहे मी टक्स देणार आहे तो देणार आहे 2.5 इंचाचा. तर इथं जे आहे मी 2.5 इंच एक पॉईंट दिला आणि इथून जे आहे आपल्याला एक व्यवस्थित असा एक शेप इथे देऊन द्यायचा. आता हा शेप जो आहे तो व्यवस्थित असा इथपर्यंत जाऊस तर आपल्याला घेऊन घ्यायचा. त्यानंतर जे आहे आता आपल्याला आपला वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर वेस्ट किती आहे आपली ती आहे 34 इंच. तर 34 इंचाचा चौथा पार्ट येतो 8.5 इंच. तर 8.5 इंच आपली चेस्ट आली पाहिजे. तर इथं काय करायचं आहे आपल्याला इथपर्यंत जेवढंही आपलं स्टिचिंगमध्ये जाणार तेवढं आपल्याला इथे करून घ्यायचं. आता इथं जेवढंही मेजरमेंट राहत असेल हे पॉईंट हा नवीन जो पॉईंट दिला ते सोडून जेवढंही आपलं मेजरमेंट राहत असेल ते या पॉईंट इथे सोडून द्यायचं आणि त्याच्यासमोर 8.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आणि 1 इंचाचं जे आहे एक शिलाई मार्जिन जी आहे ती आपल्याला इथे घेऊन घ्यायची आणि वरती जे आहे हाफ इंच एक्स्ट्रा आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आणि आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला मेजर करायचं आहे इथून इथपर्यंतचा पॉईंट. तर हा किती भरतोय तर इथं बघू शकता तुम्ही 5.25 वरती आपला पॉईंट येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे जिथंही 5.25 या क्रॉस जी ही कर्व लाईन आहे जिथंही 5.25 येत असेल तिथं एक पॉईंट द्यायचा आणि जेवढंही इथं मेजरमेंट भरत असेल त्याच्या डबलनं इथं एक पॉईंट देऊन द्यायचा आहे. तर इथं 1.5 इंच इथं 1.5 इंच येत होतं तर आपल्याला त्याचा डबलनं म्हणजे 1.5 इंच इथं एक पॉईंट देऊन द्यायचा. तर हा आणि हा पॉईंट मिळवत जे आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आपले जे हुक आणि आयची पट्टी असते तिकडून हाफ इंचवरती यायचं आणि एक क्रॉस असा एक पॉईंट इथे देऊन द्यायचा. आता समोरचं जे आहे आपलं पूर्ण इथे कटिंग मेजरमेंट घेणं झालेलं आहे. तर आता आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचं.
इथे आपला फ्रंट पार्ट सुद्धा रेडी आहे. आता आपल्याला कट करायची आहे आपली स्लीव्ज. तर इथे जे आहे स्लीव्जसाठी कपडा आपला कमी पडत आहे, तर तो मी इथे जॉईन करून घेणार. पण इथं जे आहे हे तुम्हाला एक स्लीव्ज जी आहे कशी कट करायची ती मी इथे सांगणार आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला किती कपडा हवा. स्लीव्ज कट करताना आपलं असं असतं की आपण फोल्ड किती करायची, तर इथे मी तेच सांगणार आहे. तर जेवढंही आपलं चेस्ट आहे, तर मी इथे शिलाई मार्जिन जे आहे 1 इंच ॲड केलेले आहे, त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा घ्यायचं काम नाही आहे. जर मी 1.5 इंच 2 इंच घेतलं असलं तर मी एक्स्ट्रा ॲड केलेलं असतं. जर जेवढी आपली चेस्ट आहे तर तेवढीच मी इथं शिलाई मार्जिन कपडा जो आहे त्याची रुंदी इथे करून घेणार आहे. तर आपली चेस्ट जी आहे ती आहे 39 इंच. तर 3.9 वरती म्हणजे 9.9 वरती मी 1 पॉईंट दिला आणि एवढा जो कपडा आहे तो आपल्याला लागणार आहे तेवढाच मी इथं घेऊन घेतला. त्यानंतर जे आहे आता आपल्याला करायची आहे बाहीची हाईट. तर जिकडून आपलं फोल्डेड पार्ट आहे, म्हणजे इकडून जे आहे आपला फोल्डेड पार्ट आहे आणि इकडून जे आहे आपला सुट्टा पदर, तर जिकडून आपला फोल्डेड पार्ट आहे तिकडून आपल्याला हाईट घ्यायची आहे. तर इथं जे आहे हाईट आहे या बाहीची इथं 6.5 इंच. तर 7.5 वरती 1 पॉईंट द्यायचा. तर 7.5 वरती 1 पॉईंट दिला. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन जी आहे आपल्याला इथे मारून घ्यायची. आता ही लाईन मारून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे कट किती द्यायचा आहे, म्हणजे कॅप हाईट सुद्धा म्हणतो आपण त्याला, तर ती किती द्यायची. तर मी इथं जे आहे 2.5 इंचावरती जे आहे कॅप हाईट तिथे देणार आहे. त्यानंतर जेवढंही आपलं मुंड्याची राऊंड जितका आपला भरतो, तर इथे 18 इंचाचा पूर्ण राऊंड आहे. तर 9 इंचावरती मी 1 पॉईंट दिला. त्यानंतर 1 इंचाची आपण इथं शिलाई मार्जिन तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपलं फेस ऑफ फेस जेवढं पाहिजे तेवढंच आपलं मेजरमेंट इथं आलेलं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला करायचे आहे आता आपल्या जोही आपला शेप असतो बाहीचा, तर इथून 1 ते 1.5 इंच सोडून जे आहे व्यवस्थित असा शेप द्यायला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर हे झाले आपला आकार. त्यानंतर बाही फिटिंग. तर इथे जे आहे बाही फिटिंग आहे 12 इंच. तर 6 इंचावरती मी 1 पॉईंट दिला आणि 1 इंच जे आहे आपलं स्टिचिंग मार्जिन. तर इथं जे आहे आपली एक स्लीव्ह जी आहे ती निघालेली आहे. तर दुसरी स्लीव्ह आपण परत काढून घेणार. तर स्लीव्ह जी आहे ती आता जशीच्या तशी आपल्याला कट करायची. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी आपली स्लीव्ज इथे निघालेली आहे. तर आता पूर्ण पार्ट्स जे आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवायचे आणि कट करायचे. तर आपली इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. तर आता आपण याची कटिंग बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की बघा आणि याचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो नक्कीच अपलोड होईल. तर तो सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.